ताप आला, डोकेदुखी झाली किंवा अंगदुखी झाली की आपण सर्वात आधी कोणते औषध घेतो? बहुतेक लोकांचे उत्तर असेल पॅरासिटामॉल. पण तुम्हाला माहीत आहे का, पॅरासिटामॉल हे सुरक्षित औषध असले तरी चुकीच्या पद्धतीने घेतल्यास ते तुमच्या यकृताला गंभीर नुकसान पोहोचू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पॅरासिटामॉलचा योग्य वापर, योग्य डोस, दुष्परिणाम आणि लोक नेहमी करत असलेल्या 5 मोठ्या चुका जाणून घेणार आहोत. पॅरासिटामॉल म्हणजे काय? पॅरासिटामॉल हे ताप कमी करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी वापरले जाणारे औषध आहे. हे डोकेदुखी, अंगदुखी, दातदुखी आणि तापामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा, पॅरासिटामॉल हे अँटिबायोटिक नाही. हे जीवाणू किंवा विषाणूंना मारत नाही. हे फक्त ताप आणि वेदना कमी करण्यास मदत करते. पॅरासिटामॉल कधी घ्यावे? जर तुम्हाला ताप आला असेल, डोकेदुखी, अंगदुखी किंवा दातदुखी तर डॉक्टर किंवा फार्मासिस्टच्या सल्ल्याने पॅरासिटामॉल घेता येते. परंतु प्रत्येक वेळी ताप आला म्हणजे लगेच औषध घ्यायचेच असे नाही. शरीराचे तापमान, लक्षणे आणि तुमची तब्येत यानुसार निर्णय घ्यावा. आता आपण जाणून घेणार आहोत योग्य डोस. प्रौढ व्यक्तींमध्ये सामान्यतः 500 ते 650 मिलीग्रॅमचा डोस वापरला जातो. 2 डोसांमध्ये साधारण 4 ते 6 तासांचे अंतर असावे. डॉक्टरांचा सल्ला नसताना दिवसाला एकूण 3000 मिलीग्रॅमपेक्षा जास्त पॅरासिटामॉल घेऊ नये. मुलांमध्ये डोस हा वयानुसार नाही तर वजनानुसार ठरवला जातो. त्यामुळे मुलांना स्वतःहून औषध देऊ नका. पॅरासिटामॉल घेताना होणाऱ्या 5 मोठ्या चुका. त्यामधली पहिली चूक, ताप नसतानाही किंवा गरज नसताना वारंवार पॅरासिटामॉल घेणे. दुसरी चूक, सर्दी किंवा फ्लूच्या औषधामध्ये पॅरासिटामॉल असू शकते. त्यामुळे 2 वेगवेगळी औषधे घेताना नकळत पॅरासिटामॉलचा डोस जास्त होऊ शकतो. तिसरी चूक, दारू पिल्यानंतर पॅरासिटामॉल घेणे. यामुळे यकृतावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. चौथी चूक, मुलांना अंदाजाने डोस देणे. नेहमी मोजमाप करणारा मोजणीचा कप वापरा. पाचवी चूक, अनेक दिवस सतत पॅरासिटामॉल घेत राहणे आणि डॉक्टरांचा सल्ला न घेणे. पॅरासिटामॉलचे दुष्परिणाम. योग्य डोसमध्ये पॅरासिटामॉल बहुतेक वेळा सुरक्षित असते. तरी काही लोकांमध्ये मळमळ, त्वचेवर पुरळ किंवा ॲलर्जीची प्रतिक्रिया दिसू शकते. पण जास्त डोस घेतल्याने यकृताचे गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळे डोसच्या सूचनांचे नेहमी पालन करा. मला आशा आहे की पॅरासिटामॉलबद्दलची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल. कोणतेही औषध स्वतःहून वारंवार घेण्याऐवजी डॉक्टर किंवा फार्मासिस्टचा सल्ला घ्या. अशाच सोप्या मराठी आरोग्यविषयक माहितीसाठी आरोग्य फार्मा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये.